आणि म्हणून 70 वर्षानंतर पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारने मोदीजींनी निर्णय केला आणि लाखो कोटी रुपयाच्या योजना या शहरांकरता सुरू केल्या। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये शहराला देणं सुरू केलं। तुम्ही बघा, आज कुठल्याही शहरांमध्ये चाललेली जी कामं आहेत ती 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आलं आणि या शहरांना आपण निधी देणं सुरू केलं। आज शहरांचा चित्र आणि चेहरा बदलतोय। आपण बघा, आज ज्या प्रकारे मोदीजींनी सांगितलं की शहरात राहणारा जो गरीब आहे, जो बेघर आहे, जो कच्च्या घरामध्ये राहतो, त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्कं घर दिलं पाहिजे। आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत दिली। पण आपल्या एक लक्षात आलं, शहरामध्ये देण्याकरता घरं तर आपल्याकडे आहेत, पण लोकांकडे जमिनीचा मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही। 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या कॅबिनेटमध्ये निर्णय केला आणि आता आपण ठरवलं की या ठिकाणी जे झोपडपट्टीत राहतात, रहिवासी करता ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, अशा सगळ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, त्यांना त्याचं PR कार्ड द्यायचं आणि त्यापैकी जे लोक कच्च्या घरांमध्ये राहतात त्यांना पक्कं घर बांधण्याकरता या ठिकाणी पूर्ण मदत करायची। प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्यांना घरही द्यायचं। त्यामुळे या ठिकाणी सुजयदादा, संग्रामदादा दोन्ही युवा नेत्यांना मी सांगतो, ही जनता आपली महानगरपालिका निवडून देणार आहे। ती निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी गरिबाचं अतिक्रमण आहे, अशा सगळ्या जागांवर शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे त्याची मोजणी करून, त्याचा प्लेन टेबल सर्वे करून त्या सगळ्या लोकांना तुम्ही मालकी हक्काचा पट्टा आणि PR कार्ड द्या आणि त्यानंतर तुम्ही या शहराकरता जेवढी घरं मागाल, गरिबाकरता जेवढी घरं मागाल, तेवढी घरं राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आज आपण बघा, मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी पुरवठ्याकरता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये निधी द्यायचा आहे। अमृतसारखी योजना आहे। आपल्याही शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना 492 कोटी रुपयाची ही आता आमच्याकडे राज्य सरकारकडे आलेली आहे। खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अहिल्यानगरसारख्या महानगरपालिकांना 2014 पूर्वी 100 कोटी रुपये देखील मिळत नव्हते, 50 कोटी मिळत नव्हते। पण आज तुम्ही बघा, मोदीजींनी आपल्याला अशी व्यवस्था करून दिली की आता तुम्ही पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे 492 कोटी रुपयाचा, 16 तारखेला तुमचा महापौर बसला की त्यानंतर 1 महिन्याच्या आत या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ। आमचा प्रयत्न हा असणार आहे की अहिल्यानगरमध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे, या दृष्टीने या ठिकाणी आपण ही सगळी व्यवस्था करतो। आज आपल्याला अमृतच्या योजनेतनं 164 कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे। नगरोत्थानच्या माध्यमातून 150 कोटी रुपये हे 24 प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले आहेत। त्यातल्या 13 रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत। सुजयदादा असतील, संग्रामदादा असतील, यांनी या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि आता शहरातल्या DP रस्त्यांचा देखील 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही पाठवला आहे।